हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण मँगो शिरा बघणार आहोत। तर हे बघा, त्यासाठी हे बघा स्वच्छ धुवून घेतलेला एक आंबा घ्यायचा आहे आणि हे बघा कट करायचा आहे। सर्वप्रथम पहिला समोरचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि मग साईडून कट करायचा आहे। हे बघा या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि आपण असे कट करून घ्यायचे, किंवा डायरेक्टली तुम्ही जर चमच्याने काढलं ना तर व्यवस्थित असा हा गर निघून येतो। तर चमच्यानेच काढायचा आहे शक्यतो, सगळा सालाचा गर निघून येतो व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने काढला तर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। हे बघा, हे व्यवस्थित असं सगळ्या सालाचे गर आपण काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा बारीक वाटून घ्यायचा आहे। हे बघा या पद्धतीने वाटलेला आहे। आता एका साईडला ठेवून देऊयात। आता एक भांडं गॅसवर ठेवायचं आहे। आता ते भांडं तापलं की त्यामध्ये तूप टाकायचं आहे। तुम्ही कमी जास्त टाकू शकता, मी साधारणतः 3-4 चमचे टाकलेले आहे। आता बारीक रवा घ्यायचा आहे। मी बारीक रवा घेतलेला आहे, तुम्हाला जाड घ्यायचा असेल तरी घेऊ शकता, कारण काही जाड किंवा बारीक रव्याचं असं काही हे नाही आहे। कोणत्याही शिऱ्याचं हे रव्याचं हा शिरा होतो। तर हे बघा, एका भांड्यामध्ये दुसऱ्या 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे आणि आपल्या गोडीनुसार साखर टाकायची आहे, कारण आंबासुद्धा गोडच आहे त्यामुळे थोडं कमी टाकलेली आहे साखर। आणि व्यवस्थित अशी उकळी आणायची आहे दुधाला। आता हे बघा, इकडं बघायचं आहे, इकडं आपण व्यवस्थित असा रवा भाजून घ्यायचा आहे। आता यामध्येच आपण ड्रायफ्रूट्स पण टाकून देणार आहोत, कारण रव्याबरोबरच ड्रायफ्रूट्ससुद्धा व्यवस्थित असे भाजून जातील। मी बदामच फक्त टाकलेला आहे, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही टाकू शकता। आता हे बघा, दुधाला पण छान उकळी आलेली आहे, गॅस बंद करायचा आहे। आता हे बघा, रवा पण भाजला गेला आहे छान। आता आपण हे दूध याच्यामध्ये ओतून घेऊयात। हे बघा, आता व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे। हे बघा, घट्ट होत आलेलं आहे। आता हे घट्ट झालं ना की मग आपण जो आंब्याचा हे काढलेला आहे ना त्याचा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आंब्याचा गर बारीक करून घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। हे बघा, आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। आता स्वादानुसार वेलची पावडर टाकायची आहे आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे। झाकण ठेवून 1-2 मिनिटासाठी तसंच ठेवायचं आहे। परत 2 मिनिटांनी झाकण काढायचं आहे आणि परत हलवून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने आता परत झाकण ठेवायचं आहे 1-2 मिनिटासाठी। हे बघा, झाकण काढूया। आता झालेलं आहे, गॅस बंद करायचा आहे। हे बघा, व्यवस्थित असं झालेलं आहे। आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। खाण्यासाठी रेडी आहे मँगो शिरा। हे बघा, तर चला, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। उद्या आपण भेटू एखाद्या नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोवर धन्यवाद।